आणि यानंतरची बातमी नागपूरमधली आहे। नागपूरमध्ये अद्यापही हजारो कार्यकर्ते हे मुक्काम ठोकून आहेत आणि बच्चू कडूंच्या भूमिकेकडे या आंदोलनकर्त्यांचं आता लक्ष लागलेलं आहे। बच्चू कडू मुंबईत दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची आज संध्याकाळी बैठक होती आहे। मात्र बच्चू कडू नेमका काय आदेश देतात याची वाट हे कार्यकर्ते पाहतात। बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे आणि राज्यभरातले विविध भागातले आलेले शेतकरी अद्यापही नागपुरातच ठाण मांडून आहेत। बच्चू कडू आणि त्यांचं शिष्टमंडळ नागपूरहून मुंबईत पोहोचलेलं आहे आणि संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्र्यांच्या सोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडणार आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका मांडतात यावर बच्चू कडू आपली पुढची भूमिका जाहीर करणार आहेत आणि याच संदर्भात प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी संवाद साधलाय। पाहूया। माझ्यासोबत प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ तर एकंदरीत काय सांगणार आहेत, नेमकी काय भूमिका असणार? मुंबईमध्ये शिष्टमंडळ तुमचं गेलेलं, मात्र हजारो कार्यकर्ते अद्यापही नागपुरामध्येच आहे, काय सांगणार? विषय असा आहे की काल ज्याप्रमाणे आपल्याला न्यायालयाची नोटीस आली आणि त्यांनी आपल्याला तिथं बसणं नाकारलं आणि म्हणून न्यायालयाचा मान राखून आपण स्वतःला अटक करण्यासाठी तिथं गेलो होतो। परंतु तेव्हा शासनानं आपले प्रतिनिधी पाठवले, 2 मंत्री तिथं पाठवले आणि त्यांनी आपल्याला निमंत्रित केलं का आम्ही याच्यावर चर्चा करण्यासाठी सकारात्मक आहोत आणि कोणतीही तोडगा काढायचा असेल, कोणताही बाजू मांडायची असेल त्यासाठी चर्चा ही महत्त्वाची असते। म्हणून आमच्या सर्व नेत्यांनी तिथं आपसात चर्चा केली आणि ठरवलं की उद्या आपण गेलो पाहिजे। तातडीनं मुख्यमंत्री महोदयांनी आज मीटिंग लावली आहे। मीटिंग झाल्यानंतर त्यात काय निर्णय होतो त्यावर पुढची भूमिका अवलंबून आहे आणि त्यासाठीच खऱ्या अर्थानं आपले काही कार्यकर्ते जे इथं थांबले आहेत ते बहुच्या आणि आमच्या सर्व नेत्यांच्या भूमिकेची वाट पाहत आहेत। कर्जमुक्तीचा बाबतीत मुख्यमंत्री काय बोलतात यावर पुढची दिशा अवलंबून आहे। राज्यभरातील हजारोच्या संख्येने नागपूरमध्ये आलेले आहेत, अद्यापही हजारोच्या संख्येने कार्यकर्ते ठिकठिकाणी या ठिकाणी विखुरलेले असताना या ठिकाणी दिसून येत आहेत। सूरज दहाट, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।